मित्रांनो, मी आलो तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज दत्त जयंती आहे. तुम्हाला दाखवतो कसा कार्यक्रम असतो. तुम्ही बघितलाच असाल, तरी पण बघा आता. तर मित्रांनो, आता आरती चाललेली आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा, आता आरतीसाठी तयारी चाललेली आहे. तयारी चालली होती तोवर महिला मंडळांनी इकडे बघा माऊलीचे नाव घेऊन खेळ खेळायला सुरू केलेली आहे. हे बघा, पाहू शकता. आता आरती सुरू होईल बघा. लोक अशी आतुरतेने आरतीची वाट पाहत होते. थोडंफार आता भाऊ काय म्हणते बघा. उत्साह सोहळा चालू आहे. याबद्दल सगळ्या मताच्या वतीने मी आपले जय गुरुदेव दत्त. हे बघा मित्रांनो, पालखी आता घेतलेली आहे. आता आपण दिंडीला सुरू करतोय. सगळ्यात महिला मंडळांचा आणि पुरुषांचा खूप सहभाग असतो यात. बघा दिंडीशी आलेले. मित्रांनो बघा, याला लोक अशी आतुरतेने वाट पाहत असतात. कधी दत्त जयंती त्या, कधी आपण सगळेजण एकत्र येऊन खेळ वगैरे खेळतोय. मागच्या पालखीची वाट बघते. ही पालखी आहे मागं बघा. बघा पालखी आल्या. तर हे बघा, सगळे एकत्र येऊन आता खेळ घेणार आहे. ते पुरुष मंडळी, महिलांचं तर तिथून सुरू होतील बघा. दादा महाराजांची आणि नानांची आपण फुगडी बघू शकता. किती मस्त प्रकारे असते ती.
मंदिरात दाखवत होता इथून पुढचा कार्यक्रम तुम्हाला कीर्तन वगैरे आहे. आता करावं काय ते नारदमुनीला भक्ती पाठवली, नारदमुनीला बोलावलं झालं, नारदमुनीला बोलवून घेतलं. नारदमुनीला विचारलं, मुनीजी मला याचा उतराय व्हायचंय. नारदमुनीची भागवत नावाचा जो ग्रंथ आहे, तो ग्रंथ 8 दिवस त्या भागवताचं वाचन करा आणि 8 दिवस त्या भागवताचं श्रवण करा. तेच राजा पुरुषी केलं. 8 दिवस श्रवण केलं, तिथपासून पारायणाची परंपरा 8 दिवसाची आली. कीर्तन तर सुरूच होतं. आपण कीर्तन झाल्यानंतर ही दहीहंडी फोडणार आहे. ही पाहू शकता आपण कशी दहीहंडी. त्यानंतर कृष्णाचा पाळणा देखील होणार आहे. पाहू शकता तुम्ही. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदा ज्ञानं प्रजामया. ज्ञानेश्वरी वाचली असेल, गीता वाचली असेल तर लक्षात येईल. श्री ज्ञानदेव पंढरनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज अवधूत कीर्तन श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब. बाय.